गुप्तधन काढण्याच्या उद्देशाने एका घरात खड्डा खोदून गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना राळेगाव येथे उघडकीस आली असून दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे। गुप्तधन काढण्याच्या उद्देशाने एका घरात मोठा खड्डा खोदून खळबळजनक प्रकार राळेगाव तालुक्यातील धुमक येथे गुरुवारी मध्यरात्री उघडकीस आला। या घटनेमुळे परिसरात भीतीसह चर्चेचे वातावरण असून वडकी पोलिसांनी या प्रकरणी 2 संशयित महिलांना ताब्यात घेतले आहे। चाचोरा धुमक गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या धुमक येथील रहिवासी बहिणाबाई यांच्या घरात अनोळखी व्यक्ती एका 4 चाकी वाहनातून आल्या होत्या। या सर्वांनी मिळून रात्रभर घरात मोठा खड्डा खोदला। शुक्रवारी सायंकाळी ही माहिती गावकऱ्यांना मिळताच त्यांनी बहिणाबाईच्या घराकडे धाव घेतली। गावकऱ्यांनी घरात प्रवेश केला असता तिथे एक मोठा आणि खोल खड्डा खोदलेला दिसून आला। विशेष म्हणजे या खड्ड्याजवळ लिंबू, कापलेले केस, सुगंधी अत्तर आणि तांत्रिक पूजेचे इतर साहित्य आढळून आले। यावरून तिथे गुप्तधनासाठी तांत्रिक विधी करण्यात आल्याचा संशय बळावला आहे। या खड्ड्यातून काही मौल्यवान वस्तू किंवा गुप्तधन काढण्यात आले असावे अशी चर्चा सध्या संपूर्ण गावात सुरू आहे। गावातील जागरूक नागरिकांनी तातडीने या प्रकाराची माहिती वडकी पोलिसांना दिली। माहिती मिळताच ठाणेदार सुखदेव बोरखडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन बीड जमादार निलेश वाडई यांनी पंचनामा केला। पोलिसांनी या प्रकरणी प्राथमिक चौकशीसाठी 2 संशयित महिलांना ताब्यात घेतले। या प्रकरणाचा अधिक तपास वडकी पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुखदेव बोरखडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून त्या रात्री आलेले 10 ते 15 लोक कोण होते आणि यामागे नेमकी कोणाची टोळी आहे याचा शोध पोलीस घेत आहेत।